सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन. आज 1 मे जागतिक कामगार दिन. या दिवसाचं औचित्य साधून आजपासून आपण श्रमिकांच्या अनोख्या जगात हे श्री विवेक पटवर्धन यांच्या पुस्तकाचं अभिवाचन सुरू करत आहोत. श्री विवेक पटवर्धन हे एशियन पेंट्स या नामांकित कंपनीच्या ह्युमन रिसोर्स म्हणजे HR या विभागाचे ग्लोबल हेड या पदावरून निवृत्त झाले. मुळात ह्युमन रिसोर्स हा विभाग प्रत्येक कंपनीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील असतो. या क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कामगारांचं हित तर जपायचं असतंच, पण त्याचबरोबर भांडवलशाही वृत्तीच्या मालक वर्गाला पण खुश ठेवायचं असतं. कामगारांशी सलोख्याचे संबंध ठेवायचे असतातच, पण कंपनीचं यशापयश, फायदा तोटा याचाही विचार करायचा असतो. एकंदरीतच ही अक्षरशः तारेवरची कसरत असते. पण श्री विवेक पटवर्धन यांनी ही तारेवरची कसरत अतिशय चतुराईने, निपुणपणे करत पर्सनल ऑफिसरच्या पदापासून HRचे जागतिक हेड या पदापर्यंत कुशल घोडदौड केलेली आहे. हे खरोखरच नावाजण्याजोगं आहे. आज आपण बघूया लेखकाचं पुस्तकाविषयीचं थोडंसं मनोगत. सांगा, आम्ही जगायचं कसं हा प्रश्न मला अनेक कामगारांनी विचारला. अनेक कामगारांच्या बोलण्यातून हाच प्रश्न ध्वनित होत असे. मी पुणे, पिंपरी, चिंचवड औद्योगिक पट्ट्यातील अनेक कामगारांना भेटलो, त्यांच्या मुलाखती घेतल्या, कित्येकांच्या घरीही जाऊन आलो. त्यावेळी मला इंग्रजीतला प्रिकॅरिएट हा शब्द ठाऊक नव्हता. मी गाय स्टँडिंगचं पुस्तक वाचलं तेव्हा तो समजला आणि उमजला देखील. प्रिकॅरिएट म्हणजे अनियमित आणि असुरक्षित नोकऱ्या करणाऱ्या कामगारांचा गट, ज्यांची पिळवणूक भयंकर प्रमाणात होत आहे. डॉक्टर विवेक मॉन्टेरो हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. अमेरिकेतून ते PhD घेऊन आले असले तरीही तळागाळातल्या कामगारांच्या हक्कासाठी ते लढतात. ते कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत, तर दुसरीकडे ते विद्यार्थ्यांना गणित आणि सायन्स शिकवतात. त्यांच्यामुळे मी BPCLच्या कंत्राटी कामगारांच्या संपर्कात आलो. त्यावरचा लेखही या पुस्तकात समाविष्ट आहे. तळहयात कामगार, त्यात स्त्रियाच अधिक होत्या, केवळ किमान वेतनावरच जगले. त्याचा दुसरा अर्थ म्हणजे त्यांचे रिअल वेजेस कधी वाढलेच नाही. त्या कंत्राटी महिला कामगारांचे वैयक्तिक आयुष्यही खडतर होते. जगणे असह्य होणे म्हणजे काय ते त्यांच्यावरील लेखातून स्पष्ट दिसतं. मी एका कंपनीत मॅनेजर गटाचं ट्रेनिंग करत होतो. मी विचारलं, जे किमान वेतन मिळतं त्यात नवरा बायको आणि 2 मुलांना नीट जगता येईल का? सगळ्यांनी नाही असं उत्तर दिलं. एक मॅनेजर उभा राहिला आणि म्हणाला, मी आजपर्यंत किमान वेतन कायद्याचे पालन होतं की नाही ते बघत आलो, पण त्या वेतनात एका कुटुंबाला मानानं जगता येईल की नाही याचा कधी विचारच केला नाही. ती प्रांजळ कबुली होती आणि कंपन्यातले काम किती यांत्रिकपणे केलं जातं त्याचं विदारक चित्रच होतं. हे असं का झालं? 90च्या दशकापर्यंत कामगार संघटना कार्यरत होत्या. त्यांच्याकडे विरोध करायची ताकद होती. सरकारी यंत्रणा अजून मालकधार्जिणी झाली नव्हती. त्यामुळे कंत्राटी कामगार बेबंदपणे नेमण्याला चाप बसला होता. कंत्राटी कामगारांबद्दल असलेला कायदा इतका विचित्र आहे की कारखान्यातील कोणत्याही प्रक्रियेसाठी कंत्राटी कामगारांचं निर्मूलन करून तेथे कायमस्वरूपी नोकरीतले कामगार नेमले जाणं शक्य आहे. कित्येक कारखान्यात कॅन्टीनमध्ये कंत्राटी कामगारांऐवजी कायमस्वरूपी नोकरीतले कामगार नेमायला कामगार संघटनांनी हा कायदा वापरला आहे. अशा टोकाच्या भूमिकेचे दुष्परिणाम उद्योगांवर झाले. 1990च्या दशकात वारे वेगळे वाहू लागले. जागतिकीकरण समोर उभे ठाकल्यावर उद्योजकांनी स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी जे उपाय योजले त्यात कामगार कपात हा प्रामुख्याने होता. परिणामी कामगार संघटना खिळखिळ्या झाल्या आणि कामगार धार्जिण्या सरकारने घुमजाव करून मालक धार्जिणे धोरण स्वीकारले. कंत्राटी कामगारांची बेसुमार भरती झाली. कित्येक कारखान्यात तर सगळेच कामगार कंत्राटी पद्धतीवर नेमण्यात आले आणि त्यात भरीस भर म्हणजे नीम स्कीम सरकारने जाहीर केली. उद्देश चांगला असला तरी या योजनेतल्या त्रुटी इतक्या मोठ्या होत्या की नीम योजना जणू पिळवणुकीची योजनाच बनली. परिणामी प्रिकॅरिएट
म्हणजे अनियमित आणि असुरक्षित नोकऱ्या करणाऱ्या कामगारांचा एक मोठा वर्गच तयार झाला. त्यातच सरकारने इन्स्पेक्टर राजला डच्चू दिला. जे बरेच झाले असं म्हटलं तरी देखील समतोल साधण्यासाठी कायदे तोडण्याची शिक्षा कठोर आणि प्रतिबंधक केली नाही किंवा वाळच राहिली. आता हेच पाहना, पिस्टॉन कारखान्यात कामगारांना सर्व दिवस 12 तास काम करणे सक्तीचे होते आणि तिथे 8,000 कामगार कंत्राटी पद्धतीवर कामाला ठेवले होते. त्यांचा प्रक्षोभ झाल्यावर चित्र पालटलं. पुण्याजवळच्या पिरंगुट येथे SVS कंपनीचा कारखाना 2012 ते 2021 पर्यंत चक्क फॅक्टरी ऍक्ट खाली नोंदणी न करता चालला आणि तिथल्या आगीत 16 महिला कामगार मृत्युमुखी पडल्यावर वस्तुस्थिती बाहेर आली. म्हणजे कायदे तोडल्याची वस्तुस्थिती अनेक वर्षांनी बाहेर आली आणि मालकाला लागेल असा बडगाही बसला नाही. टोयोटा, नेस्ले, ब्रिटिश पेट्रोलियम वगैरे कंपन्यांनी आपल्या औद्योगिक संबंधाबाबत धोरण जाहीर केले. कित्येक विदेशी कंपन्या त्यांच्या वेबसाईटवर ते जाहीर करतात, परंतु भारतीय कंपन्या त्यांच्या औद्योगिक संबंधाबाबत धोरण जाहीर करत नाही. धोरण जाहीर केलं की निर्णयाबद्दल उत्तरदायित्व येतं. उत्तरदायित्व ही भारतीय कंपन्यांना एक मोठी जोखीम वाटत असेल का? कामगार कायद्यात बदल होणं आवश्यक, कारण मात्र ज्या रीतीने कायद्यात आणि कामगार धोरणात बदल करण्यात आले आहेत त्याने कामगार वर्ग प्रिकॅरिएटच्या खाईत लोटला जात आहे हे नक्की. आणि आता त्यांना वाली कोणीही नाही. ऑक्सफॅमचा 2023चा रिपोर्ट उलटसुलट चर्चेनं बराच गाजला, पण त्यात कटू सत्य आहे हे कोणालाच नाकारता येणार नाही. निवृत्तीनंतर मी कामगारांच्या प्रश्नाकडे बघायचं ठरवलं आणि मला माझे मित्र अरविंद श्रौती यांची साथ मिळाली. अरविंदमुळेच मी अनेक कामगारांच्या आणि कामगार नेत्यांच्या संपर्कात आलो. त्याचे आभार मानावे तेवढे थोडेच. पुणे पिंपरी चिंचवड विभागातील 100हून अधिक कामगार संघटनांचा अरविंद सल्लागार आहे आणि त्यांनी केलेले अनेक सकारात्मक प्रयोग थक्क करणारे आहेत. त्यातील काही प्रयोगांबद्दल या पुस्तकात सविस्तर वर्णन आहे, तरीही ते प्रयोग म्हणजे वाळवंटातील ओयासिसच म्हणावे लागतील. मागे वळून पाहताना एक बाजू स्पष्ट होते की सरकारच्या निओ लिबरल धोरणांनी कामगार वर्ग कोलमडलाय. हे चांगलं नाही. विशेष म्हणजे हे केवळ भारताचंच होत आहे असं नाही, जगात सर्वत्र होत आहे. नेटफ्लिक्सवर रॉटन नावाची डॉक्यू सिरीज आहे. त्यात साखर, चॉकलेट वगैरे उद्योगात शोषण व्यवस्था कशी आहे ते तपशीलवार दाखवलं आहे. तसंच मला हायर्ड अंडर कव्हर इन लो वेज ब्रिटन पुस्तकाचा खास उल्लेख करावा लागेल. जेम्स ब्लडवर्थने 3-4 उद्योगात प्रत्यक्ष काम करून इंग्लंडमधल्या अनियमित आणि असुरक्षित कामाबद्दल तपशीलवार लिहिलंय. जेम्स ब्लडवर्थने अमेझॉनमध्ये नोकरी धरली आणि तिथल्या भयंकर कार्यसंस्कृतीबद्दल लिहिलंय. कामाचा रेटा तिथल्या कामगारांना टॉयलेट ब्रेक सुद्धा घेऊ देत नव्हता. दुर्दैवानं हे असं व्हायला नको, पण प्रत्यक्षात ते घडतंय आणि उद्योगातील झापडे लावून काम करणाऱ्यांना ही भीषण परिस्थिती ठाऊकच नाही. जाता जाता जेम्स ब्लडवर्थच्या एका निरीक्षणाची दाद द्यायला हवी. तो म्हणतो, आपण हे लक्षात घ्यायला हवं की गरीब आणि कामगार वर्ग हे अनेकदा वेगवेगळे समूह दर्शवतात, जरी त्या 2 समूहात काही प्रमाणात 30 माणसं असतात. आपण नकळत हे गट वेगळे मानतो, त्यामुळे कामगार वर्गातही गरिबी भरपूर प्रमाणात असते ही जाणीव राहत नाही. या पुस्तकाच्या 4थ्या विभागात अशी या परिस्थितीवर बरंच लिहिलंय. हे सर्व वाचल्यावर काही प्रश्न मनात येतील. असेल तर नेते मंडळी काय करतात आणि चित्र इतकं भीषण असेल तर कोणी चांगला उद्योजक आपल्यात नाही का? 3ऱ्या विभागात मी या प्रश्नाला आणि इतरही काही प्रश्नांना हात घातलाय. गोविंद काका ढोलकी याबद्दल मी लिहिलंय. त्यांनी मला आणि माझी पत्नी सुलभाला एक संपूर्ण दिवस त्यांच्या सान्निध्यात घालवायला दिला. गोविंद काका हे एक विलक्षण व्यक्तिमत्व आहे. गोविंद काका आपल्या कामगारांना सांगतात, तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, तुमचे सर्व प्रश्न मी सोडवे. हे तसे एका भांडवलशाहाचे बोलणं वाटेल, पण ज्या रीतीने गोविंद काका प्रश्न हाताळतात ते आश्चर्यकारक आहे. आपली कामगारांच्या सर्व प्रश्नांची जबाबदारी एक उद्योजक उघडपणे आणि यथार्थ सांभाळतो हे किती विलक्षण आहे.
गोविंद काकांच्या अद्ययावत कारखान्यात 7,500 काम करतात आणि त्यातल्या प्रत्येक, मग तो कायमस्वरूपी नोकरीतला असो की कंत्राटी कामगार असो, दरमहा 1,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळवू शकतो. कायमस्वरूपी नोकरीतला कामगार असो की कंत्राटी कामगार, दोघांनाही समान वागणूक आणि वेतन मिळत असतं. भेदभाव नसलेला हा कारखाना आहे. असे गोविंद काका जगावेगळे कसे? त्याचं कारण म्हणजे गोविंद काकांच्या वैचारिक अधिष्ठानाला डोंगरे महाराजांच्या शिकवण्याचा पाया आहे. एचआरच्या धोरणांवर उद्योजकांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा आहे. तसंच दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे हेमंत मोंडकर. मी त्यांच्याबद्दल लिहिलंय. मोंडकर IITतून शिकलेले मेकॅनिकल इंजिनियर आहेत. ते यशस्वी उद्योजक आहेत. त्यांच्या आणि गोविंद काकांच्या मधले साम्य म्हणजे दोघांच्याही विचारसरणीला मानवी मूल्यांचा पाया आहे. मोंडकर व्हॅल्यू ॲडेडच्या आधारावर कंपनीची संपत्ती प्रत्येक कर्मचाऱ्याबरोबर, अगदी कंत्राटी कामगाराबरोबरही वाटतात. ती कशी वाटायची हे का सर्व ज्ञात फॉर्म्युल्याने ठरवलं जातं. व्यवस्थापनातील इतका मोकळेपणा आणि स्पष्टता फारच दुर्मिळ आहे. असे उद्योजक काही आदर्श घालून देतात आणि हे तर नेतृत्वाचेच गुण आहे. तिसऱ्या विभागात मी नेतृत्वाबद्दल लिहिलंय. नेतृत्व करायचं तर अनेक समस्या पुढे उभ्या राहतात. त्यातील सर्वात मोठी म्हणजे कसोटीच्या क्षणात आपले निर्णय मूल्याधारित असतात. सर्वच कंपन्या आपल्या वेबसाईटवर त्यांनी अंमलात आणायची व्हॅल्यूज म्हणजे मूल्य यावर बरेच काही लिहितात आणि ते तिथेच राहतात. मूल्याधारित निर्णय घेणे ही एक अवघड वाट आहे. इकडे आड तिकडे विहीर म्हणा ना, किंवा इंग्रजीत म्हणतात तसे बिटवीन डेव्हिल अँड डीप सी. कित्येक वेळा 2 पर्याय समोर असतात आणि दोन्ही योग्य वाटतात किंवा दोन्ही कठीण असतात. मग निर्णय कसा घ्यायचा आणि कोणता? मी काही उदाहरणांसह या प्रश्नाची चर्चा केली आहे. कामगार नेते प्रकाश ज्योतात कधी येतात? त्यांच्या कारखान्यात वादळी परिस्थिती निर्माण होते, हिंसाचार होतो तेव्हा. विधायक आणि भरीव काम करणारे कामगार नेतेही असतात, पण ते प्रकाशच होतात नसतात. बजाज ऑटो आणि ITC कंपन्यातील कामगार संघटनांनी पुढाकार घेऊन काही ठोस पावलं उचलली आहेत, त्याचं कौतुक करावंच लागेल. थोडक्यात सांगायचं तर आशेला जागा आहे. आपण लेबर ट्रबल हे शब्द सहजपणे वापरतो. मॅनेजमेंट गुरु पीटर ड्रकर म्हणतो की सर्व समस्या या मॅनेजमेंट समस्या असतात. लेबर ट्रबल म्हटलं की सर्व समस्यांचे खापर कामगारांवर आणि त्यांच्या संघटनेवर फोडायला आपण तयार असतो. त्याही पेक्षा वाईट म्हणजे लेबर ट्रबल या 2 शब्दांनी आपण मनाचे होणारे कंडिशनिंग, जणू सर्व औद्योगिक विवादाचे मूळ कामगारांच्या मानसिकतेत असते. कुठेही संप दिसला, संतोष दिसला की आपण लेबर ट्रबल म्हणतो आणि औद्योगिक विवादाची परिस्थिती निर्माण होण्यासाठी मॅनेजमेंटची धोरणं किंवा कृती जबाबदार असू शकतात हे आपल्या ध्यानीच येत नाही. लेबर ट्रबल म्हणताना आपण अनावधानाने दोषारोपण करून मोकळे होतो. पुस्तकातल्या 2ऱ्या विभागात मी याबद्दल लिहिलंय. तसंच इतर संबंधित विषयांवरही. त्यातील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे संपामुळे कुणाचं आणि कसं नुकसान होतं. मारुती सुझुकीमध्ये संप झाला 2011 साली आणि पुन्हा 2012 साली देखील. एक मॅनेजरही मृत्युमुखी पडला. कामगारांचे, त्यांच्या कुटुंबांचं अपरिमित नुकसान होतं, जसं संपात कंपन्यांचेही नुकसान होत असतं. प्रत्यक्ष कामगारांच्या आयुष्याची कशी वाताहत होते हे मात्र फारसं प्रकाशात आलं नाही. गिरणी कामगारांच्या संपावरच्या काही पुस्तकात त्याचं चित्र नाही, पण ते सर्व सामान्य आहे. मी बघितलेली कामगारांच्या आयुष्याची वाताहत मला हलवून गेली. मी त्याबद्दल सविस्तर लिहिलंय. जे चित्र मला दिसलं ते हृदय विदारक होतं. सखाराम भावदारणेचा खून झाला. धावत्या लोकल गाडीत भर दुपारी त्याच्या झालेल्या खुनाचा तडा अजूनही लागलेला नाही. त्या घटनेस 40 वर्ष झाली. सखाराम एक कट्टर शिवसैनिक होता, पण शिवसेनेसाठी तो कोणीच नसावा. तुमच्यासाठी आयुष्याचं मोल तुम्ही एकंदरीत औद्योगिक विवादाच्या प्रकरणात किती महत्वाचे असता त्यावर ठरत असेल तर आपण आपली सामाजिक मूल्य नक्कीच तपासायला हवी.
औद्योगिक संबंध कसे असतात ते मी बुद्धिबळाच्या खेळाचं रूपक देऊन विशद केलंय. बुद्धिबळाच्या खेळाचे 3 भाग असतात: ओपनिंग गेम, मिडल गेम आणि एंड गेम. प्रत्येक आस्थापनेला एक जीवनचक्र असतं: उदय, विस्तार आणि अस्त. त्याप्रमाणे ती आस्थापना आणि कामगार संघटना यात जणू बुद्धिबळाचा खेळ चालतो. आता चित्र पालटले. बराचसा खेळ एकतर्फी होतोय, तरीही बुद्धिबळाचे रूपक आपल्याला अंतरंगाचं दर्शन घडवतेच. मी चौथ्या म्हणजे शेवटच्या विभागाकडून पहिल्या विभागाकडे आलो. त्याचं एक कारण म्हणजे पहिला विभाग माझ्याबद्दल आहे. मी जे लिहिलंय तेच थोडं उद्धृत करतो. पुस्तकाचा हा भाग माझ्या कारकिर्दीला आणि माझ्यातल्या क्षमतांना आकार देणारे काही निवडक प्रसंग आणि घटना मांडणार आहे. त्या घटना आणि प्रसंग माझ्यावर कायमस्वरूपी ठसा उमटवून गेले. इतकंच नव्हे तर माझ्या कामाकडे मी कसा पाहतो, सोबतच्या लोकांबरोबर माझे नातेसंबंध या बाबींमध्ये त्यानंतर आमूलाग्र असे बदल घडत गेले. मागे वळून पाहताना मी लोकांशी संवाद कसा साधतो आणि नातेसंबंध कसे जोपासतो या 2 बाबींवर पडलेला या घटनांचा प्रभाव मला लख्खपणे दिसतो. हे पुस्तक लिहिण्यात माझे मित्र विलास ढवळे यांचं मला मार्गदर्शन लाभलं. सुप्रसिद्ध लेखिका नीलांबरी जोशी यांनी अनुवादाचं काम सुंदर रीतीनं केलंय. त्या दोघांच्या ऋणातून मुक्त व्हायची माझी इच्छा नाही. इति श्री विवेक पटवर्धन. मंडळी, आता उद्या याच्या पुढचा भाग आपण वाचूया प्रस्तावनेचा. नमस्कार.